तर पुढची आपण बातमी महत्त्वाची पाहणार आहोत। सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे। सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1 एप्रिल पासून वीज दर स्वस्त होणार आहेत। महावितरण विजेच्या दरात कपात होणार आहे। 1 रुपया प्रति युनिट वीज दर कमी होण्याची देखील शक्यता आहे। तर पुढील 5 वर्षात विजेच्या दरात 12 ते 13% कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना हा दिलासा मिळणार आहे। महावितरणची वीज स्वस्त होणार आहे आणि 1 एप्रिल पासून हे वीज दर लागू होणार आहे। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, सर्वसामान्य वीज ग्राहकांना हा मोठा दिलासा मानला जातोय, कारण 1 एप्रिल पासून हे वीज दर स्वस्त होत आहेत। निश्चितच खरं तर प्राची राज्य सरकारच्या वतीनं MSEB बोर्डाकडनं ही माहिती देण्यात आली आहे। खरं तर घरगुती वीज वापर जो आहे त्या वापरकर्त्यांना खरं तर या योजनेचा किंवा या सगळ्या सवलतीचा मोठा फायदा होणार आहे। 100 युनिट महिना ज्या ग्राहकांचं कंजम्पशन आहे, जे 100 युनिट वीज वापरतात, त्या 100 युनिटपर्यंतचा जो काही दर आहे तो साधारणपणे 23% कमी करण्यात येणार आहे। त्यामुळे जे मध्यमवर्गीय आहेत किंवा ज्यांचा वापर 100 युनिटपर्यंत मर्यादित आहे त्यांना खूप मोठा दिलासा या निमित्तानं मिळतोय। यामागची कारणं जर आपण पाहिली, अशा प्रकारची जी सूट आहे ती देण्यामागची कारणं जर आपण पाहिली तर राज्य सरकारकडनं सौर ऊर्जा वापराच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची पावलं गेल्या काही दिवसांमध्ये, विशेषतः 2.5 वर्षामध्ये टाकली गेली आणि त्याचाच पर्याय म्हणून सौर ऊर्जेच्या माध्यमातून जी वीज उपलब्ध होते त्यामुळे वीज निर्मितीवरचा जो काही भार आहे तो आता हलका झाला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही जी कपात आहे किंवा ही जी सूट आहे ती मध्यमवर्गीयांना दिली जाणार आहे अशी माहिती कळते। त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं आता स्वागत केलं जाते। आणखीन काही महत्त्वाचे निर्णय MSEB बोर्डाच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्ये घेतले जाणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे वीज निर्मितीच्या संदर्भात नेमकं काय काय सरकार करते आणि या निर्णयाच्या व्यतिरिक्त अजून कुठले निर्णय घेतले जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। प्राची, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।